नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, अल्केमियनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण सोल्युशनचा जो शेवटचा पार्ट आहे तो शेवटचा पार्ट बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला तीन वेगळ्या प्रकारची सोल्युशन बघायची। त्यातलं पहिलं सोल्युशन आहे आयसोटॉनिक सोल्युशन। आपण आयसोटॉनिक सोल्युशनची डेफिनेशन नेमकी समजावून घेऊया। आयसोटॉनिक सोल्युशन मध्ये टू और मोर सोल्युशन्स हॅव सेम ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त जी सोल्युशन असतात त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर कसं असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे आणि मग त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, आयसोटॉनिक सोल्युशन। एक मार्काला साधारणपणे आयसोटॉनिक सोल्युशनची डेफिनेशन जाऊ शकते, त्याचं एक्झाम्पल आपल्याला एक मार्कासाठी बघायचं आहे। व्हॉट आर दी एक्झाम्पल्स ऑफ आयसोटॉनिक सोल्युशन? तर इथं आपण लिहिलंय 0.1 मोलार युरिया अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन, म्हणजे 0.1 मोलार युरियाचं सोल्युशन अँड 0.1 मोलार सुक्रोज सोल्युशन, ही दोन्ही सोल्युशन जी आहे ती आयसोटॉनिक सोल्युशनचे एक्झाम्पल होऊ शकतात। सोल्युशन नंबर सेकंड, हायपरटॉनिक सोल्युशन। हायपरटॉनिक सोल्युशनची डेफिनेशन आपण बघूया। इफ टू सोल्युशन्स हॅव अनइक्वल ऑस्मोटिक प्रेशर, दोन सोल्युशन असतील त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर अनइक्वल असेल, एकाचं जास्त एकाचं कमी, देन द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, म्हणजे एकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल ते सोल्युशन, द मोर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन विथ अ हाय ऑस्मोटिक प्रेशर कॉल्ड ॲज हायपरटॉनिक सोल्युशन, म्हणजे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हायर आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा हायर आहे त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, हायपरटॉनिक सोल्युशन। आणि शेवटचा सोल्युशनचा प्रकार अगदी शेवटी आपण हे पाहतोय हायपोटॉनिक सोल्युशन। त्याची एक मार्काला डेफिनेशन जाऊ शकते, व्हॉट इज मीन बाय हायपोटॉनिक सोल्युशन किंवा डिफाइन अ हायपोटॉनिक सोल्युशन। एकदम डेफिनेशन सोपी आहे। मोर डायल्यूट सोल्युशन्स हॅव लोअर ऑस्मोटिक प्रेशर। आता मगाशी दोन सोल्युशन बघितली होती, त्यातलं एक हायली कॉन्सन्ट्रेटेड आणि एक लो म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशनचं। त्यातलं मोर डायल्यूट सोल्युशन, दोन सोल्युशन पैकी मोर डायल्यूट सोल्युशन्स हॅव लोअर ऑस्मोटिक प्रेशर इज कॉल्ड ॲज हायपोटॉनिक सोल्युशन। म्हणजे डायल्यूट सोल्युशन एकदम डायल्यूट सोल्युशन असेल, त्याचं ऑस्मोटिक प्रेशर कमी असेल तर त्याला आपण म्हणणार आहे हायपोटॉनिक सोल्युशन। अशा प्रकारे आयसोटॉनिक सोल्युशन असेल, हायपरटॉनिक सोल्युशन असेल, हायपोटॉनिक सोल्युशन असेल, ह्यांच्या डेफिनेशन आणि इन केस ऑफ आयसोटॉनिक सोल्युशन ही दोन एक्झाम्पल आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर ऑस्मोटिक प्रेशर। ऑस्मोटिक प्रेशर इज गिवन बाय पाय किंवा पायनी दाखवलं होतं, पाय आपण इथं लिहिलेलं आहे। तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑस्मोटिक प्रेशर? ऑस्मोटिक प्रेशर डेफिनेशन, द हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट स्टॉप्स ऑस्मोसिस, the hydrostatic pressure that stops osmosis process, that is called as osmotic pressure. Osmotic pressure is shown by pi, आपण पायनी दाखवतो। म्हणजे जे हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑस्मोसिस ही प्रक्रिया किंवा प्रोसेस स्टॉप करतो त्याला आपण म्हणतो ऑस्मोटिक प्रेशर। त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला एक डेरिव्हेशन छोटं बघायचं आहे। इथं लिहिलेलं आहे फॉर डायल्यूट सोल्युशन, म्हणजे डायल्यूट सोल्युशन करता काय फाइंड आउट करतोय, पाय, म्हणजे डायल्यूट सोल्युशन करता आपण पाय फाइंड आउट करतोय। पाय म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर। मग डायल्यूट सोल्युशन करता ऑस्मोटिक प्रेशर काय असेल तर पाय इज इक्वल टू, एक इक्वेशन आहे डायल्यूट सोल्युशन करता पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V। N2 म्हणजे काय, N2 म्हणजे मोल्स ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्युशन, R म्हणजे काय, गॅस कॉन्स्टंट, T म्हणजे काय, टेम्परेचर आणि V म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन DM3। हे सगळे फॅक्टर आपण कन्सिडर करून डायल्यूट सोल्युशन करता पाय म्हणजे ऑस्मोटिक प्रेशरचं आपण डेरिव्हेशन असं लिहिलं, पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V। ओके, मग आता हेच इक्वेशन थोडं आपण पुढे घेऊया। सो पाय ऑस्मोटिक प्रेशर इज इक्वल टू N2RT अपॉन V। आता आपण काय करूया, N2 अपॉन V हा जो फॅक्टर आहे तो आपण कन्सिडर करूया। N2 अपॉन V इज इक्वल टू M लिहूया, M। मग N2 अपॉन V इज इक्वल टू M लिहिला, मग N2 अपॉन V इज इक्वल टू M, म्हणजे काय झालं, ह्या दोघांच्या बाबतीत M लिहिला, MRT। सो देअरफॉर पाय इज इक्वल टू MRT। वन ऑफ द इम्पॉर्टंट इक्वेशन, पाय बरोबर काय झालं, ऑस्मोटिक प्रेशर बरोबर MRT झालं। ओके, हे आपण साधारणपणे 2 मार्काचं इक्वेशन इथं सांगतोय। आणखीन एक खाली साधारणपणे 2 मार्काचं इक्वेशन, ते मात्र सेपरेट होऊ शकेल। चलो, पाय बरोबर काय, पाय इज इक्वल टू N2RT अपॉन V। ओके, आता आपण काय करूया, N2 ची व्हॅल्यू पुटअप करूया। N2 च्या जागेवर वी आर गोइंग टू पुट द व्हॅल्यू ऑफ N2। N2 म्हणजे काय असतं, W2 अपॉन M2। W2 म्हणजे काय, W2 म्हणजे मास ऑफ सॉलिड
आणि M2 म्हणजे काय, मोलार मास ऑफ सोल्यूट. पे अटेन्शन देअर. W2 म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय M2. M2 म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट, म्हणजे मास ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय मोलार मास ऑफ सोल्यूट, म्हणजे W2 अपॉन M2. ती व्हॅल्यू आपण N2 च्या जागेवर लिहिणार. लिहूया. सो पाय इज इक्वल टू W2 अपॉन M2 मल्टिप्लाइड बाय RT तसंच डिवायडेड बाय V तसंच. ओके, देयर इज अ चेंज इन N2. N2 ची व्हॅल्यू आपण लिहिली. नो मॅटर. चलो, हा M2 खाली येईल. ओके, आणि W2RT हा न्यूमरेटरला राहील. सो W2RT न्यूमरेटर, M2 खाली येईल. सो M2V. मग पाय इज इक्वल टू, हे इक्वेशन कसं झालं, पाय इज इक्वल टू W2RT अपॉन M2V असं. दिस इक्वेशन इज कन्वर्टेड इंटू दिस W2RT न्यूमरेटर, M2 हा खाली आला, M2 मल्टिप्लाइड बाय V, M2 मल्टिप्लाइड बाय V. और आता हे एक इक्वेशन झालं. हे इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. पाय इज इक्वल टू W2RT डिवायडेड बाय M2RT. आता M आणि पाय ह्यांच्या दोघांच्या जागा आपण चेंज करूया. लेट अस चेंज द प्लेसेस ऑफ M2 अँड पाय. काय मिळतं आपल्याला, M2 पायच्या जागेवर आणूया. M2 W2RT ॲज इट इज. M2 च्या जागेवर पाय ठेवला आपण, पाय आणि मल्टिप्लाइड बाय V. मग आता M2 इज इक्वल टू इक्वेशन आपल्याला मिळालं. मग M2 मीन्स वॉट, किंवा M2 ची काय व्हॅल्यू आहे, तर M2 इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. M2 म्हणजे काय आहे, मोलार मास ऑफ सोल्यूट. मग मोलार मास ऑफ सोल्यूट इन टर्म्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर, म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूटची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली इन टर्म्स ऑफ ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पाय. म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन एक्सप्लेन करत असताना, ह्या दोघांमधील रिलेशन एक्सप्लेन करत असताना आपल्याला हे सेकंड डेरिव्हेशन इथपर्यंत आपल्याला लिहावं लागतं. सो दिस इज द फायनल डेरिव्हेशन. M2 इज इक्वल टू W2RT अपॉन पाय मल्टिप्लाइड बाय V. M2 इज इक्वल टू मोलार मास ऑफ सोल्यूट. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. उद्याच्या व्हिडिओमध्ये एकदम छोटा पार्ट आपण सोल्युशनचा राहिलाय तो नक्की कंप्लीट करूया, आणि मग पुढचा आपला जो काही असेल तो पार्ट आपण कंटिन्यू करूया. थँक्यू. कीप वॉचिंग अल्केमी एन.